की राजीनामा कोणाची मागण्याची गरज नाही. प्रत्यक्षात ती इन्व्हॉल्वमेंट आहेत का? त्यासाठी गृह खात्यानं त्याच्यावरती हे करावं विशेष म्हणजे आपण लगेच एखाद्याचा राजीनामा मागण्यात अर्थ नाही. काँग्रेसला असं वाटायचं की आमच्याशिवाय जगातलं राज्यच नाही, आम्ही प्रिन्स म्हणून जन्माला आलोय. मग ही लोकांचा त्यावेळेसचा नेरेटिव्ह होता. ज्यावेळेस आम्हाला सत्ता मिळाली त्यावेळेस आम्ही जनतेचंच काम केलं. आजही भिकारीच आहे महादेव जानकर. मी स्वतंत्र लढलेलो आहे, त्यामुळे त्यांना राज्य करण्यासाठी नैतिक अधिकार त्यांना आहे, माझा नाही. कारण मी त्यांच्या युतीत नव्हतो, त्यामुळे मी त्यांच्यावर नाराज असायची काही गरज नाही. आणि जानकरांना ते जागा सोडायची नाही माड्याची महाविकास आघाडीची असं मला वाटल्यानंतर मला एकनाथ शिंदेंचा फोन आला, अजितदादांचा फोन आला. महाराष्ट्र सध्या बीडमधील सरपंच जे आहे संतोष देशमुख यांच्या हत्येने हादरलेले आहे आणि हे मारेकरींना कधी अटक होईल, कधी शिक्षा होईल याकडे संपूर्ण राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे. विरोधकांनी तर दररोज सरकारमध्ये सत्तेत असलेल्या महायुतीतील तिन्ही पक्षांना टार्गेट केलं जाते. त्यातल्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले धनंजय मुंडे यांचे जवळचे असलेले वाल्मिक कराड यांचं नाव आल्यामुळे आता या राज्य सरकारवरच्या मंत्रिमंडळावर देखील अनेक विरोधकांकडनं किंवा म्हणजे लक्ष केलं जातं आहे की असा मंत्री या मंत्रिमंडळात नको आहे. धनंजय मुंडे यांचे संबंध वाल्मिक कराडसोबत आहे की नाही तो एक न्यायालयीन भाग आहे, त्यानंतर शासन काय होतं आरोपींना तो एक वेगळा भाग आहे. मात्र सध्याच्या प्राथमिक परिस्थिती जर बघितलं तर धनंजय मुंडेंचं नाव येतं आहे. राज्यातील बहीण भावाची जोडी सध्या मंत्रिमंडळात आहे. त्यामध्ये मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघं बहीण भाऊ मंत्रिमंडळात आहे. मात्र एक भाऊ महायुतीसोबत नाही आहे, तो महायुतीच्या बाहेर आहे आणि ते म्हणजे महादेव जानकर. रासपाचे सर्वेसर्वा महादेव जानकर आपल्यासोबत आहे. ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या झाली बीडमध्ये आणि त्यानंतर महाराष्ट्र पेटला, लोकांकडनं म्हणजे भावना सोशल मीडियावर प्रगट झाल्या, कुठंतरी त्यानंतर चक्र फिरायला लागले. सरकारचं अपयश होतं का? कारण की म्हणजे माध्यमांनी आवाज उठवला त्यामुळे कुठंतरी सरकार हल्लं आणि त्या आरोपींना शोधाच्या मागे लागलं. प्रथमतः संतोष देशमुख सरपंचाची हत्या झालेली आहे, त्याचा मी राष्ट्रीय समाज पक्षावरती निंदा करतो, निषेध करतो. आणि जे आरोपी आहेत त्यांना योग्य ते योग्य जास्तीत जास्त सजा कशी होईल या मताचा मी आहे. कारण कुणाचीही निघून राहते आणि इथं फक्त एवढं घेतलं पाहिजे राजकीय लोकांनी, माझी विनंती आहे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना की ह्यात जातीय तेढ निर्माण होऊ नये. तिथं काय झालं आहे, ओबीसी विरुद्ध मराठा हे जे नेरेटिव्ह प्रसिद्ध व्हायला लागलं ते झालं नाही पाहिजे. आणि CID आता इंटरफेअर करायला लागली, CIDनं लक्ष घातलेलं आहे. त्या पोलीस खात्याला देखील बाधा येता कामा नये आमच्यासारख्या स्टेटमेंटच्या माध्यमातून. जे सत्य आहे ते बाहेर यावं, जे सत्य आहे ज्यानं केलेलं आहे त्याची सजा डेफिनेटली झाली पाहिजे. फक्त राजकीय लोकांनी जास्त इंटरफेअर न करावा. आणि मीडियाचं मी अभिनंदन करेन की सत्य बातमी आहे ती यावी बाहेर, आपण मंत्र्यांनी बाहेर केलं आणि जे झालेलं आहे ते फारच भयानक झालेलं आहे विशेष म्हणजे. तर त्याबद्दल राष्ट्रीय समाज पक्ष संवेदना व्यक्त करते. नाही, पण अशा पद्धतीने गुंडागर्दी अंजली दमानिया दररोज पोस्ट करताय, व्हिडिओ टाकतात, सर्रास तिचं जे पाहायला मिळतं गुंडागर्दीचं म्हणजे फोफवलेलं जे आपण वातावरण आहे ते बीडसारख्या परिसरात म्हणजे ज्या ठिकाणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा उदय झाला आणि ज्यांनी पूर्ण मराठा समाज एकवटला होता, त्याच बीडमध्ये अशा प्रकारची घटना घडते. मग मराठा विरुद्ध म्हणजे इतर जातीचा आरोपी अशा पद्धतीचे जे म्हणजे ज्या परिस्थिती निर्माण झाली आहे याला कुठंतरी मनोज जरांगे पाटील यांचं जे आहे म्हणजे प्रभाव कमी करण्यासाठी सुरेश धसांना पुढे केलं जात आहे का? आता त्याच्याबद्दल आपण योग्य बोलणं बरोबर नाही, परंतु असा जातीवाद शाहू फुले आंबेडकरच्या राज्यात जनता मान्य करत नाही. हे समतावादी राज्य आहे, पुरोगामी राज्य आहे. इथं महात्मा फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहूराजा असेल, छत्रपती शिवाजीराजे असतील, या महाविभूतीने इथं जन्म घेतलेला आहे. त्यामुळं असं नेरेटिव्ह पसरलं योग्य नाही. आणि माझं म्हणणं आहे की ती आता राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेत फार क्लिअर सांगितलं की कोणीही त्यात असेल त्याचा मुलावजा न सापता मला वाटतं पकडण्याचा प्रयत्न चालला आहे. गृह खात्याला आपण ते काम करण्याची संधी द्यावी आणि जे आरोपी आहेत त्यांना डेफिनेटली सजा व्हावी या मताचा मी आहे. या मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे हे मंत्री आहे आणि त्यांचा संबंध वाल्मिक कराडबरोबर सुद्धा म्हणजे लावला जातोय. वाल्मिक कराडांना देखील आता म्हणजे CIDने ताब्यात घेतलं आहे, सध्या चौकशी सुरू आहे. जर वाल्मिक कराड दोषी आढळले आणि त्यांचा संबंध धनंजय मुंडेंसोबत जर जोडला गेला किंवा म्हणजे निष्पन्न झाला तर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे का? एक राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष म्हणून तुमची भूमिका काय असेल? याची भूमिका आहे की राजीनामा कोणाची मागण्याची गरज नाही. प्रत्यक्षात ती इन्व्हॉल्वमेंट आहेत का
त्यासाठी गृह खात्यानं त्याच्यावरती हे करावं विशेष म्हणजे. आणि आपण लगेच एखाद्याचा राजीनामा मागण्यात अर्थ नाही, ते स्वतः आहेत का तिथं. त्यामुळे राजीनामा वगैरे असल्या गोष्टी नाही आणि तो त्या पक्षाचा प्रश्न आहे. अजितदादांनी डिसिजन घ्यावा ना ते विशेष म्हणजे. त्यामुळं आपण आता त्याबद्दल आणि आपण जी ट्रॅकनं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे गृह खात्यानं त्या लेवलनं चालावं. ही राजकारणासाठी झालं, ह्याचा राजीनामा घ्या त्याचा राजीनामा घ्या असं बोलणं योग्य नाही असं मला वाटतं. आपण आता थोड्याशा राजकीय प्रश्नांकडे येऊया. ज्या पद्धतीने 2014 साली तुम्ही युतीसोबत होता, त्या सरकारमध्ये तुम्हाला कॅबिनेट मिनिस्ट्री पण दिली गेली होती. त्या काळामध्ये तुम्ही उत्कृष्ट काम केलं होतं, म्हणजे दुग्ध याच्यामध्ये म्हणजे अनेक नवीन नवीन प्रकल्प आणले होते. त्या कार्यकाळामध्ये तुम्हाला भाजपकडनं आणि शिवसेनेकडनं कशी वागणूक मिळाली होती? नाही, ज्यावेळेस अलायन्स असते त्यावेळेस एकमेकाची मजबुरी असते, कुठल्याही पक्षाची मजबुरी असते. दोस्ती कधी होती, त्यांच्यात काय कमी माझ्यात काय कमी आणि दोघांचं कमी पण भरून काढणं म्हणून ती पक्षाची पॉलिटिकल ॲडजस्टमेंट असते. त्यावेळेस आम्ही महायुतीवर होतो. काँग्रेसला असं वाटायचं की आमच्याशिवाय जगातलं राज्यच नाही, आम्ही प्रिन्स म्हणून जन्माला आलो आहे. मग ही लोकांचा त्यावेळेसचा नेरेटिव्ह होता. तो आम्ही पुसण्यात शिक्षित झालो. आठवले साहेब असतील, राजू शेट्टी असेल किंवा मी असेल, आमच्या माध्यमात विनायक मेटे साहेब असतील, परत आपले मुंडे साहेब होते, देवेंद्रजी होते, त्यात म्हणजे सर्व ही लोकं होती. तर ह्या लोकांचं सर्वांचं उद्धव साहेब होते. नंतर ह्या साऱ्यांचं योगदान झालं आणि तिथं योगायोगानं ती गुटली फिक्स बसली गेली आणि काँग्रेसचं सरकारकडून आम्ही बनलं देतं. आणि ज्यावेळेस आम्हाला सत्ता मिळाली त्यावेळेस आम्ही जनतेचंच काम केलं. आजही भिकारीच आहे महादेव जानकर विशेष म्हणजे. आम्ही जनतेसाठी जे जे काय करता येईल ते केलं. दुधाचा दर देशात सर्वात जास्त दुधाचा दर देणारा पहिला मी डेअरी मिनिस्टर झालो. परत ॲनिमल हजबंड्री खातं हे पाक ह्याच्यात पडलेलं होतं. ॲनिमल पिसरी आणि डेअरी हे खातं नेहमी म्हणायचे की ज्या वंचितला द्या, बहुजन महासंघाला द्या, रासपाला द्या, शेकापला द्या, म्हणजे आपलं मेन पार्ट आहे. काँग्रेस किंवा BJP काय करायची ह्यांना द्यायचं. पण आम्हाला ते खातं दिलं तरी मी त्या खात्याला 1 नंबर आणण्याचा प्रयत्न केला. आज मला आनंद वाटतोय. ते खातं माझी बहीण एक चालवती, एक खातं निलेश राणे चालवतात आणि एक खातं अतुल सावे चालवतात. अगोदर महसूल मंत्र्याबरोबर ते होते विखे पाटलांच्या बरोबर. म्हणजे त्या खात्यात काम करण्याचा संदेश शेतकऱ्यांच्या हिताचं खातावर बांधावलं खातं आहे आणि ते चांगलं आहे. आणि मी ज्यावेळेस मंत्री होतो त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी, फायनान्स मिनिस्टरनी, देवेंद्र फडणवीस असतील किंवा सुधीर भाऊ असतील, यांनी मला फार चांगलं कॉपरेशन केलं. आमची बहीण पंकजताई असेल, तिनेही त्या काळात मला मदत केली. आता त्यांच्याबरोबर युतीत होतो त्यामुळे त्यांनी चांगलं वागणूक दिली. आता मी त्यांच्या कालच्या विधानसभेत युतीत नाही, मी स्वतंत्र लढलेलो आहे. त्यामुळे त्यांना राज्य करण्यासाठी नैतिक अधिकार त्यांना आहे, माझा नाही. कारण मी त्यांच्या युतीत नव्हतो, त्यामुळे मी त्यांच्यावर नाराज असायची काही गरज नाही. त्यांनी त्यांच्या हिमतीवर राज्य आणले, त्यांचंही करू. आता त्यांचं राज्य घालवून माझं रासपाचं कसं सरकार येईल यासाठी मी प्लॅनिंग. माझा पुढचा प्रश्न असा आहे की लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही त्यांच्यासोबत होतात महायुतीमध्ये. त्या काळात तुम्हाला कशा प्रकारची वागणूक भाजपने दिली, शिवसेनेने दिली आणि त्या काळात तुम्ही शरद पवारांच्या सुद्धा संपर्कात जाणं येणं होतं काँग्रेससोबत. त्या काळातली कशी होती तुमची एकंदरीत सगळ्यांशी संवाद कसा होता? आम्हाला भारतीय जनता पार्टी अलायन्सला विचारत नव्हती, आम्हाला एकही जागा द्यायला तयार नव्हती. अजितदादांचा काही संबंध नव्हता. 10-12 जागा मागत होत्या ना? 3 जागा मागत होतो. त्यांना लोकसभेसाठी महायुतीला 2 जागा मागत होतो आणि महाविकास आघाडीला 3 जागा. पवार साहेबांनी मला फोन केला आणि पवार साहेब म्हटले वा आपण बसूया. तर म्हटलं साहेब तुम्ही माझ्या ऑफिसला, मीच येतो, तुम्ही मोठे आहे म्हणून. पवार साहेबाशी आमचं डायलॉग चालू झाला. आणि भाजपाला तशी शिंदे साहेबांनी एकनाथ अजितदादा आल्यामुळे आमच्यासारखीची गरज राहिली नव्हती. त्याने आम्हाला काही विश्वासात घेतलं नव्हतं, विचारलं बी नव्हतं. त्यांना गरज वाटली नसेल आमच्या पक्षाची एवढी. मग त्यांनी काय केलं, मग आम्ही इकडे चालल्यानंतर लक्षात आलं की पवार साहेबाचं माझं होतं आहे. पण पवार साहेबांनी काय केलं, नुसतं ती गाजर दाखवायचा प्रयत्न केला. पवार साहेब म्हणले सोडतो जागा आणि ऐनवेळी सोडायचं नाही हे चिन्ह आम्हाला कळालं त्यांचं. मोहिते पाटलांना इन करायचं आणि जानकरांना ते जागा सोडायची नाही माड्याची महाविकास आघाडीची असं मला वाटल्यानंतर मला एकनाथ शिंदेंचा फोन आला, अजितदादांचा फोन आला, नंतर अमित शहांचा फोन आला. त्यांच्याशी बोललो आणि तिथून आल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर वर्षावर मुख्यमंत्री महोदयांच्या अजितदादा आणि फडणवीस साहेब होते. तिथं आमची चर्चा झाली. तर तिघांनीही सांगितलं की आम्ही तुम्हाला परभणीची जागा द्या. मला परभणीचा हट्ट होता, परभणीची जागा सोडली आणि पवार साहेबांना माडा मागितला होता, देतो म्हणले आणि त्यांनी तसंच भिजत घोंगडं ठेवलं. म्हणजे पूर्ण ही अंदाज दिला नाही. मला लक्षात आलं की बाबा ह्यांची काही नियत दिसत नाही. एकाच वेळेस पवारसाहेब काय करतात, गणपतराव देशमुख या नातूला म्हणतात तू उभा राहा, रामराजेंच्या भावाला म्हणतात तुम्ही उभा राहा आणि विजयदादाच्या पुतण्याला म्हणतात तुम्ही उभा राहा. म्हणजे आपल्याला जागा सोडतात का नाहीत?
म्हणजे ही शंका म्हणजे डेफिनेटली. लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळेपर्यंत महायुतीतील भाजपा, अजित पवारांचा पक्ष आणि एकनाथ शिंदेची शिवसेना ही आपल्यासोबत खंबीरपणे उभी होती. पण त्याचवेळी तुमच्यासोबत शरद पवारांच्या पक्षाकडनं राजकारण केलं गेलं. तुम्हाला तिकीट न देता फक्त थांबून ठेवलं. हे खरं आहे, ते थांबवण्याचा प्रयत्न करत होते फक्त. आणि ऐनवेळी हे नाही, मला लक्षात आलं की पवारसाहेब आपल्याला नुसतं आपलं खेळवतात. आणि मला ज्यावेळेस त्यांचा फोन आला, मोदी साहेबांनी सांगितले की बाबा म्हणजे त्यांना द्या, आणि त्यांनी जागा दिली. जागा देऊन ह्या तिघांनीही माझ्यासाठी मेहनत घेतली. देवेंद्र फडणवीसचं मेहनत घेतली, एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली, अजितदादांनी घेतली. त्यांनी आर्थिक फायनान्शियली मदत देखील केली, अतिशय चांगलं केलं. पण तिथं माझा दुर्दैवानं पराभव झाला. मी त्यांना दोष देत नाही, म्हणजे मग लोकांचा कौल आहे तो मानला पाहिजे. त्यामुळं माझा तिथं पराभव झाला. नंतर ह्यांनी ज्यावेळेस महायुतीची मिटिंग चालली होती तेव्हा आमच्या पक्षाला बोलवलं नाही देवेंद्रनी. त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजितदादा त्या तिघांचीच मिटिंग झाली, आम्हाला कोणालाही बोलवलं नाही. मला वाटतं आठवले साहेबाला आणि सदाखोतला बोललं असेल, काही मला माहित नाही. त्यांना बोलावं लागलं की आमच्या पक्षातील नेत्यांना तरी बोला, साहेबांकडे सांगावं लागलं. नाही, आम्हाला बोलवलं नव्हतं. मग मी काय केलं, 2 दिवस थांबलो, शांत उतावळा कामाचा नाही. मग मी इथं आलो, इथंच प्रेस घेतली मी आणि सांगितलं की आम्ही महायुतीतून बाहेर आहे, आम्ही स्वतंत्र जागा स्वबळावर लढणार आहे. आम्ही कुठल्या आघाडीत किंवा युतीत बी जाणार नाही, काय नाही. स्वतंत्र जागा 288ची तयारी केली, 217 ॲप्लिकेशन आमच्याकडे आले आणि शेवटी 97 जागा आमच्या फायनल झाल्या. आणि त्यात माझा एक आमदार विजयी झाला, एक आमदार थोड्यात मतात सेकंड नंबरला राहिला, पाथरीमधला थोड्या मतात राहिला, आणि एक 3 नंबरचा फलटणला, तोही मतानं वोटिंग चांगलं घेतलं, माझं कराडला वोटिंग चांगलं घेतलं. असे करून आम्ही जिंकलो. म्हणजे एका ठिकाणी जिंकलो आणि बाकी ठिकाणी आमचा पराभव. पण आम्ही नाराज नाही. आम्ही महाविकास आघाडीवरून होतो आणि महायुतीवरून होतो, स्वतंत्र आम्ही होतो. आम्ही कुठल्या आघाडीत बी गेलो नाही. राजू शेट्टी आपल्या प्रहारची आघाडी होती त्यांच्यात बी गेलो नाही. वंचितवाल्यांचा प्रकाश आंबेडकर साहेबांचाही मला फोन आला, आम्ही म्हटलं नाही, आम्ही स्वतंत्र लढलो आणि स्वतंत्र लढलो आता सध्याला. त्यामुळे भाजपचं आता सत्तेत आहे, आता त्यांचं सरकार पाहू आता. बरं, आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की EVM हॅक होऊ शकतं असा दावा तुम्ही केला, आणि तुम्ही हे देखील म्हटलं मी इंजिनियर आहे आणि मला हे माहिती आहे, असा दावा तुम्ही थेट केलेला आहे EVM वरती. जोपर्यंत या देशातली EVM जाणार नाही तोपर्यंत लोकशाही बचणार नाही. तिने आम्हाला सांगू नये की ज्या EVMचा बॉर्न अँड बॉटम ज्या राज्यात झाला, देशात झाला, त्याच देशातल्या EVM हटवले त्या. मग EVM सेट कोणी केले होते थेट? आता ज्यांनी सरकार आणले त्यांनी सेट केले, आमचा दावा आहे. म्हणजे भाजपने केलाय? मग प्रश्नच नाही. जे सत्ता आणलेली आहे त्यांनी, लोकसभेच्या वेळेस सेट झालेलं नाही, पण विधानसभेला त्यांनी सेट केलं आहे. आजही माझा दावा आहे. का? फॉर एक्झाम्पल, अक्कलकोटला माझा स्वतःचा उमेदवार आहे सुनील बनगर, त्याचं स्वतःचं मतदान गेल्यानंतर त्याचं 0 मतदान तिथं दाखवलं जाते. आणि आम्हाला जिथं मला पवारसाहेबांच्या विरोधात उभा राहिलो होतो तिथं मला 25,000, 30,000, 62,000 मतं पडायची, तिथं आम्हाला 500-600 मतं, आमची मतं डायव्हर्ट केली. त्यांना आम्ही डेफिनेटली सांगतो, कुणीही काय म्हणू द्या, की EVMमध्ये त्यांनी घोटाळा केलेला आहे. हा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचा आहे. त्यांना लाडली बहीण बी थोडी पावली असं नाही, पावलेली आहे. परत ना ती वीज बिल माफ केले त्याचंही थोडं पावलेलं आहे. परत त्यांनी काय केलं, महाराज लोकांना, वारकरी लोकांना 20,000 दिलं, ती बी पावलेलं आहे. पण EVM मशीन देखील त्यांनी काही ठिकाणी सेट केलेत, हा माझा आजही कन्फर्म आहे. आणि जोपर्यंत या देशातली EVM जाणार नाही तोपर्यंत उपेक्षिताचं राज्य येणं अवघड आहे असं मला वाटतं. दुसरा एक मुद्दा येतो की भाजप म्हणजे केंद्रातील भाजपा जो आहे ते राज्यातील छोटे छोटे पक्ष संपवण्याचं काम करतो, हा आरोप गेल्या 7 वर्षापासून म्हणजे जे सत्तेत होते महाविकास आघाडीचे ते पण करत होते आणि तुम्ही देखील केला. त्याचा फटका तुम्हाला बसला का ह्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या? हो, तर हा प्रश्न नाही. ते काय झालं, भाजपाकडं संघटन कौशल्य आहे आणि भाजप हा नेहमी इलेक्शन मोडमध्ये राहतो. इलेक्शन 2029ची तयारी त्यांची आता चाललेली आहे. मग त्यांचं काही गुण घेण्यासारखं आहे भाजपाचं, आपण ते घेतलं पाहिजे. टीकात्मक बोलून अर्थ नाही. आम्ही मंडळी काय करतो, इलेक्शन आलं का महिनाभर तयारी करतो, आणि ते तसं नाहीत करत. 365 दिवस तयारी करतात. नाम कोणाचं बी घेणार, रामाचं घेणार, कशाचं घेणार, हिंदूचं घेणार, पण त्यांचं पॉलिटिक्स चालू ठेवणार. ते काम बाकीच्या पक्षाने करावं आणि त्या लेवलनं आम्ही करतोय. आमचा बी दावा आहे, त्यांनी जर बाहेरच्या राज्यातली 1 लाख लोक नुसते स्वयंसेवक RSSचे प्रचाराला पाठवले त्यांनी महाराष्ट्रात, आता त्यांनी दिल्लीलाही पाठवलेले आहेत. माझा पुढचा प्रश्न तोच आहे. आता महादेव जानकर यांचा पक्ष संपला काय अशाबद्दल चर्चा सुरू झाली, तर महादेव जानकरांची आता पुढची रणनीती काय असणार आहे? त्यांना टक्कर देणार दिल्लीमध्ये, बिहारमध्ये? महादेव जानकरचा पक्ष संपणार नाही, कुठलाही पॉलिटिकल संपत नाही. वाघ नेहमी 4 पाऊल मागं सरतो, एकच किरण टाकतो, पण दिल्लीच गाठतो. त्यातला महादेव जानकर आहे. मी 5 वेळा लोकसभेला उभा राहिलो, पण स्वतः हारलो. मी नाराज नाही, मी जिंकणार एक दिवस.
BJPवाल्यांना सांगतो की तुम्ही 84ला 375वर गेलेला आहे. मी महादेव जानकर एक दिवस 475वर जाईल डेफिनेटली. त्यामुळं आम्ही संपणार नाही. यांना जरी वाटत असेल संपलं असेल तर आम्ही गनिमी काव्यानं शिवाजी महाराजांना स्वराज्य घेतलं होतं. आम्ही काही गनिमी कावं टाकू, त्यांची शक्ती आहे ती कुठं धुडू आणि आम्ही आमचा मार्ग करू. दिल्लीत मी आता लढवत आहे, जिंकन असं मी म्हणणार नाही, पण बिहारमध्ये मी लढवत आहे राष्ट्रीय समाज. आम्ही तिथं खातं खोलत आहे. आज माझा पक्ष संपला म्हणतात, त्यांना मी सांगू इच्छितो माझा पक्ष काढला तेव्हा 2004ला एक आमदार होता माझा, 2009ला बी माझा आमदार होता, 2014ला बी आमदार होता आणि आता 2019ला बी आमदार माझा आहे. महादेव जानकरचं खातं आहे, तुमच्या बोकांडी बसून सत्ताधारीचे आहे. आणि उद्या देखील माझे जिल्हा परिषद नगरसेवक आणि पंचायत समितीला स्वतःच्या हिमतीनं महादेव जानकर जिंकोय. पक्ष संपत नसतो म्हणावं, त्याची काही काळजी करू नका. दुकान मांडले ते दुकान चांगलंच चालवणार आहे मी. आणि वन नेशन वन एज्युकेशन ही सिस्टम आम्ही घेऊन देशभर फिरणार आहे. बिहारमध्ये खातं खोलतोय. आज गुजरातमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे नगरसेवक कशा जेव्हा आले गुजरातमध्ये गुजरातमध्ये मी MLAच्या सीट आता पुढच्या वारीनं काढतोय. आत्ता आम्ही उत्तर प्रदेशला बी तीच अवस्था. उत्तर प्रदेशला आमचं काम चांगलं चाललंय, कर्नाटकात चांगलं चाललंय. 2 दिवसापूर्वी मी कर्नाटकातच बेंगलोरलाच होतो. त्यामुळं पक्ष संपत नसतो. एखादा आमदारकी गेली, कुठं खासदारकी गेली किंवा मंत्रीपद गेलं म्हणून नसतंय. लॉंग विजनचं चाललं होतं. ज्यावेळेस महात्मा फुले, काल सावित्रीबाईची जयंती झाली, ते कुठं आमदार खासदार नव्हते, पण त्यांचं काम हिस्ट्री मेकर बनलं. महादेव जानकरचं काम आहे हिस्ट्री मेकर असं. वी आर द क्रिएटर, आय एम नॉट डिमांडर, वी आर ए कमांडर. मागून भीक मिळती, आमदारकी, मंत्रीपद, MLC, राज्यसभा, ती भीक नाही. हक्कासाठी आम्ही आमच्या ताकदीवर आमचं दल उभा करू आणि करू. आज BJP युती होती, उद्या काँग्रेसबरोबर युती होईल, कोणाबरोबर होईल. आमची ताकद वाढल्यानंतर काँग्रेसवाले बी आम्हाला बोलवतील, आम्ही वेलकम करू ना. आयडियॉलॉजी आमची डिफर असेल, पण सत्तेचं पॉलिटिक्स करण्यासाठी आम्ही गणित वेगळं खेळू ना. त्यामुळं ह्यांनी मक्तेदारी सांगू नये की ह्यांनीच आम्ही ताम्रपट घेऊन आलोय, आमची सत्ता राहील, असं काय नाही. काँग्रेसला बी असंच वाटत होतं 20-25 वर्षापूर्वी. आम्ही छोटे छोटे आलो म्हणून ह्यांना जमलं. आता ते जरा मोठे झालेत, त्यामुळे त्याची काही काळजी करू नका. ह्यांना आम्ही पाडून आम्ही देखील विजयी होऊ शकतो, हा मला आत्मविश्वास आहे. बरं, याच्यासोबत एक प्रश्न अजून एक निर्माण होतो. प्रश्न असा आहे की EVMवरती काँग्रेसने देखील ऑब्जेक्शन घेतलं, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांचा जो पक्ष आहे तो म्हणजे दोन त्यांची भूमिका येतात. त्यांचा विश्वास आहे की EVMवरती म्हणजे ते मान्य करतात की EVM अगदी योग्य आहे. आजच प्राजक्त तनपुरे यांनी आपला जो पडताळणी होती EVMच्या मतांची पडताळणी, तर त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. मग असं नेमकं काय, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची, शरद पवारांच्या काँग्रेसची भूमिका वेगळी, काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की EVMच याला कारणीभूत आहे, आणि त्यातल्यात तुमची भूमिका EVMवरतीच तुम्ही ठपका टाका. काय मत आहे मला माहित नाही, आता ते मोठे नेते आहेत. पण राष्ट्रीय समाज पक्षाची शंका आहे EVMवर. तुम्ही खरंच राज्य करताय, लोकांचं काम करताय, ते एकदा बॅलेटवर घेऊन बघा ना. एक इलेक्शन बॅलेटवर घ्या आणि बॅलेटवर जर आमचा पराभव झाला आमच्यासारख्या बनण्याचा, तर परत तुम्ही बॅलेट चालू करा. म्हणजे लोकशाही आहे ना भारतात. लोकशाहीप्रमाणे आमचं म्हणणं आहे, बॅलेटवर एकदा इलेक्शन घ्यावं या केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं. आम्ही त्यांचं स्वागत करू आणि त्यात जर पुन्हा ते आले तर आम्ही आयुष्यभर सांगू की तुमचंच खरं आहे म्हणून. आम्हाला दुगली बेन. माझं म्हणणं आहे राष्ट्रीय समाज पक्षाचं EVM बॅन झालं पाहिजे, हीच आमची मागणी आहे आणि हीच आमचा लढा असेल. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याकडनं काही फोन आला तुम्हाला की जानकर साहेब कसे आहात, काय सध्या काय भूमिका आहे, कोणताही माझ्याशी कुणीही मंत्र्यांनी फोन केला नाही, मुख्यमंत्र्यांनी नाही, उपमुख्यमंत्री, मी बी त्यांना केला नाही, त्यांनीही मला केला नाही. आणि त्यांना काही गरज वाटत नाही महादेव जानकरांची. आपल्या चौकात आपली अवकात वाढवली पाहिजे. महादेव जानकर, तुझे काही खासदार आमदार वाढव, नगरसेवक वाढव, जिल्हा परिषद, आणि त्यावेळेस ते विचारतील. आज सध्याला आपल्या तिघांनीही मोठ्या नेत्याने आम्हाला कोणी फोन केलेला नाही आणि मीही त्यांना काही फोन केलेला नाही. पण तुमचे खास दोस्त जे कायम चर्चा, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ होताना तर वारंवार सांगावं लागलं होतं, अरे आमचा विचार करा, आम्ही देखील महायुतीसोबत आहे, हे वारंवार त्यांनी सांगावलं. पण अशा प्रकारे तुम्ही काय कधी म्हटलं नव्हतं महायुतीसोबत असताना. त्यातल्या तुमच्या ताईचा फोन आला होता का, पंकजा ताईंचा फोन? ती माझी बहीण आहे, परंतु तिचा बी असा ह्या पॉलिटिकल दृष्ट्या फोन नाही आला. मुंडे साहेबांची जयंती होती, त्याला मी होतो, पण ते मला परभणीचं प्रकरण झाल्यामुळं मला तिथं मुंडे साहेबांच्या तिथं फुलं वाहिले आणि मी लगेच गेलो. ताईंचा देखील फोन नाही. ह्याच्याबद्दल पॉलिटिकली काही नाही. ती माझी बहीण आहे, आमचं घरगुती नातं आहे, पण पॉलिटिकली या दृष्टीनं फोन नाही आला.
महाराष्ट्र आता ज्या पद्धतीने तुम्ही आता फळ गाजवला थोडक्यात तुमच्या वक्तव्यानं असो किंवा निवडणुकीला प्रत्येक निवडणूक तुम्ही सामोरं हार पराजय तर हा निवडणुकीचा एक पार्ट बनलेला आहे. आता दिल्लीवर तुम्ही स्वार होत आहे. दिल्लीकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? अंतिम लक्ष माझं दिल्लीवर आहे. दिल्लीमध्ये राजा राहतो आणि महाराष्ट्रामध्ये सुभेदार राहतो. बरं. सुभेदारीसाठी माझी सुभेदार कोणी सध्याचा? महाराष्ट्राच्या सुभेदारी म्हणजे त्याची लढाई माझी नाही, माझी दिल्लीच्या राजासाठी आहे, राजा बनण्यासाठी. अच्छा. म्हणजे सुभेदारीसाठी नाही. हां. राजा हुकूम देतो तेव्हा दिल्लीचा राज्याचा सुभेदार हे करतो. लखनौ असेल, बेंगलोर असेल, मुंबई असेल किंवा गांधीनगर असेल, ते हे चीफ मिनिस्टर देतात. माझी लढाई ही अंतिम दिल्लीचीच आहे. म्हणून आमचं राष्ट्रीय समाज पक्षाचं लक्ष आहे, अंतिम स्थळ आमचं दिल्ली आहे, पार्लमेंट आहे. आता आमचा प्रवास स्वतःच्या ह्यानं चाललो आहे, वाहनानं चाललेला आहे. वेळ लागेल, थोडा वेळ लागेल, काय हरकत नाही, पण आम्ही दिल्लीला जाणार आहे आणि माझं अंतिम लक्ष दिल्लीवर राज्य करायचं आहे. इथं उपेक्षित लोकाला अपेक्षित ठिकाणी घेऊन जायचं असेल तर दिल्लीमध्येच आपल्याला बसवलं. दिल्लीमध्ये सर्वात मोठी तिजोरी आहे आणि तिची चावी आपल्याजवळ पाहिजे. महाराष्ट्राच्या तिजोरीकडे हात न लक्षा दिल्लीची तिजोरी जर आपल्या ताब्यात आली तर आपल्याला सर्व समाजाचं, राष्ट्रीय समाजाचं हित करता येईल. म्हणून हा पक्ष मी स्थापन केलेला आहे. धन्यवाद जानकर साहेब, तुम्ही लेट्सअप बरोबर संवाद साधल्याबद्दल. हे होते महादेव जानकर, रासपाचे सर्वेसर्वा. महाराष्ट्राचा राजकारणाचा फड गाजवल्यानंतर आता दिल्लीवर स्वार होण्यासाठी, दिल्लीच्या निवडणुकीमध्ये आपला पक्षाचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ते आता प्राणपणाला लावणार आहेत. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई.